हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या रिव्ह्यूकडे वळूयात. तर आता इथे राणीला इंद्राला प्रपोज करायचं असतं, म्हणूनच राणीने गोट्याला सांगितलं असतं आणि गोट्याने तिला सांगितलं आहे की काहीही कर, पण इंद्रा सरांना लवकरात लवकर तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाक. तू काहीही प्लॅन बनव, पण तू प्रपोज कर. तर त्यानंतर आता राणी ठरवते की आता काहीतरी प्लॅन करायलाच हवा आणि एकदाच इंद्रा सरांना माझ्या मनातलं सांगायला हवं. म्हणूनच राणीने काही लाकडांवरती आय लव्ह यू असं नाव लिहून त्याला रंग वगैरे देऊन ती लाकडं सजवलेली असतात आणि तिला काहीतरी डेकोरेशन करायचं असतं. आणि आता इथे ती लाकडं जे आहे ते तिने तिथेच ठेवलेले असतात एका बाजूला. पण इकडे मालतीला मात्र घरामध्ये खूप मच्छर चावत असतात. आबा म्हणतात की इंद्रा, तू काहीतरी कर, एकदा चूल पेटव आणि लवकरात लवकर धुरामुळे ते मच्छर जातील. तर आता इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे आबा, मी चूल पेटवतो. असं म्हणत आता इंद्राने चूल पेटायला घेतली आहे. आणि इकडे इंद्रा जो आहे तो बाहेर चूल पेटवतो आणि त्याला 30 लाकडे दिसतात, पण त्याचं लक्ष त्या नावाकडे अजिबात जात नाही. तर त्यानंतर आणि राणीचं अर्धवट काम त्या लाकडांवरचं राहिलेलं असतं, त्यामुळे इंद्राच्या काही एवढं लक्षात आलं नाही. तर आता इथे इंद्राने ती लाकडं घेतली, त्याच्यावरती रॉकेल वगैरे टाकलं आणि त्याने लगेचच पेट धरला. इकडे राणी जी आहे ती घरातून बाहेर आली आणि विचारते तर तिची लाकडं कुठे असतात. तर त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती बोलू लागते की माझी लाकडं कुठं गेली, इथेच तर होती. तर त्यावेळी आता इथे इंद्रा समोर पाहते आणि ती लाकडं जी आहे ती इंद्राने चुलीमध्ये टाकलेले असतात. आणि त्याच नंतर आता इथे राणी जी आहे राणीची चिडचिड सुरू होते. राणी जी आहे ती इंद्रावरती चिडायला लागते आणि आता इथे इंद्राला कळत असतं की राणी अशी चिडचिड का करत आहे. तर त्यावेळी राणीला तो जाब विचारतो की राणी, तुला नक्की झालंय तरी काय, तू अशी माझ्यावर चिडली आहेस काय, काय झालंय चिडायला. तर आता राणी म्हणते की नाही, माझी ना एक केस मला सुटतच नाहीये, त्यामुळे माझी जरा चिडचिड होत आहे. तर आता राणीला तो विचारत असतो, पण राणीने एवढं सांगून तिथेच विषय ड्रॉप केलेला आहे. त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी राणीने आणखीन एक प्लॅन केला. तिला काहीही करून इंद्राला आता प्रपोज करायचं असतं आणि तिच्या मनातली गोष्ट इंद्राला सांगायची असते. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा जिथे अभ्यास करायला त्याचं काम करायला बसतो, तिथेच त्या टेबलवरती तिने एका पेपरवरती असं ग्रीटिंग कार्डसारखं बनवलेलं असतं आणि त्यावरती आय लव्ह यू वगैरे लिहिलेलं असतं आणि ते रेड रोजच्या फ्लावरने तिथे फुलांच्या पाकळ्याने ते सजवलेलं असतं आणि ते नाव अगदी झाकलेलं असतं आणि तिथेच तिने फॅन ठेवलेला असतो. ज्यावेळी इंद्रा येणार त्यावेळी ती फॅनचं बटन दाबणार आणि इंद्राला ते नाव दिसणार, असा तिचा प्लॅन असतो. तर आता इथे इंद्रा येतो. इंद्रा आल्यानंतर राणीला म्हणतो की राणी, माझा शर्ट कुठं आहे. राणी त्याचं शर्ट वगैरे देते आणि त्यानंतर तिला पाहायचं असतं की सर कधी एकदा हे सगळं बघेल आणि मी कधी एकदा हे फॅनचं बटन दाबेल. पण आता इथे राणी जेव्हा फॅनचं बटन दाबायला गेली तेव्हाच तिथे लाईट गेलेली आहे आणि लाईट गेल्यानंतर राणीचा मूड ऑफ होतो, कारण त्या फुलांच्या पाकळ्या त्याच्यावरती असतात. जर त्या उडाल्या असत्या तर इंद्राला कळालं असतं की याच्या खाली नक्की काय आहे, आय लव्ह यू वगैरे लिहिलेलं आहे हे इंद्राला नंतर कळालं असतं. पण लाईट गेल्यामुळे त्या पाकळ्या काय उडल्या नाही आणि राणीचा प्लॅन इथेच फ्लॉप झालेला आहे. राणी नाराज होते आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की राणी, मला खूप गरम होत आहे. आणि त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो बाहेर निघून जातो. इंद्रा बाहेर निघून गेल्यानंतर तेवढ्यातच मालती आणि आबा आतमध्ये येतात. मालती बडबड करू लागते. मालती म्हणते की अरे बापरे, किती गरम होतोय. तर आता तेवढ्यातच लाईट येते आणि फॅनचं बटन दाबलेलं असल्यामुळे फॅन लगेचच सुरू होतो आणि त्या पाकळ्या उडू लागतात आणि मालतीला ते जे राणीने बनवलेलं असतं ते सगळं काही दिसतं. राणीच्या मनातलं जे काही आहे ते सगळं काही दिसतं. पण आता इथे आबा खूप सारवासारव करतात. आबा बोलतात की हे ना, मीच तुझ्यासाठी केलं होतं, तुला सरप्राईज द्यायचं होतं, माझ्या मनातल्या गोष्टी तुला सांगायच्या होत्या. तर आता मालती म्हणते की तुम्ही लहान आहात का हे सगळं करायला, काय हे सगळे उद्योग करत बसतात पोरखेळ. तर आता इथे आबा बोलतात की मालती, तुला हे सगळं आवडलं नाही का. तर त्यावेळी मालती म्हणते की नाही, तसं काही नाही, पण हे सगळं करायची आता काय गरज आहे. तर त्यावेळी आता मालती बोलते की नाही, आता केलंय, इथून पुढे करू नका, असं म्हणून ती निघून जाते. त्यानंतर आबांना कळतं की हे सगळं राणीने केलं आहे आणि राणी आता लाजत असते.
राणीने मान खाली घातली आहे आणि आबा बोलतात की हे बघ पोरी, तू काही चुकीचं केलं नाहीस, तू फक्त तुझ्या मनातलं सांगत आहेस आणि आज मला खूप बरं वाटलं की तुझ्या मनात इंद्राबद्दल भावना आहेत. तर त्यावेळी आबा बोलतात की माझा आशीर्वाद तुझ्या पाठी नेहमी आहे, तू लवकरात लवकर त्याला प्रपोज कर. एकदा की तू त्याला प्रपोज केलं तर सगळं काही ठीक होईल. त्यानंतर आबा बोलतात की मीही तुझ्यासोबत आहे. तर आता राणी बोलते की पण आबा मला कळत नाही, काहीही केलं तरी ते फ्लॉपच होतं आहे, मला असं काहीतरी सांगा की मी काय करू. आबा बोलतात की जा, अडगळीच्या खोलीमध्ये काही सामान आहे, त्या सामानाने तू डेकोरेशन करू शकशील. तर आता राणी बोलते की ठीक आहे. असं म्हणत राणी जी आहे ती सामान शोधण्यासाठी इकडे आता या उर्मिलाने मालतीला बोलावून घेतलेलं आहे आणि मालतीला सांगितलं आहे की तुम्ही माझ्याबरोबर येताल का. आज ना काही बायकांनी तुम्हाला बोलावलं आहे, त्यांचा खूप हट्ट आहे, तुम्हाला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोला आणि त्यांना ना इंद्राचा म्हणजे आपल्या भाऊजींचा इंटरव्ह्यू पण घ्यायचा आहे. प्लीज तुम्ही आपल्याबरोबर त्यांना घेऊन याल का. तर आता मालती बोलते की ठीक आहे, जर कामाचं असेल मी इंद्राला घेऊन येईल. तर आता इथे मालती घरी जाते आणि इंद्राला विचारू लागते की इंद्रा, तू माझ्याबरोबर येशील का. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की आई नाही, अगं मला माझी कामं आहेत. त्यावेळी त्यानंतर इथे आबा येतात आणि आबा बोलतात की हे बघ, तू इंद्राला फोर्स करू नको, त्याऐवजी मी येतो ना. तर त्यावेळी मालती बोलते की नाही, तुम्ही नाही, इंद्रा तिथे हवा आहे. तर आता इंद्रा बोलते की नाही आई, हे बघ, तू एखाद्या जे काही म्हणजे कंपनीवाले जे माझ्यापेक्षा ज्यांना अनुभव आहे अशा लोकांना घेऊन जा, त्यांचा इंटरव्ह्यू करायला सांग, मला आणखीन जास्त अनुभवही नाही, असं इंद्रा आईला पटवून देतो. आणि त्यानंतर आबा बोलतात की नाही, इंद्रा कुठेही जाणार नाही, मीच तिथे येणार आहे. तर आता मालती बोलते की ठीक आहे. असं म्हणत आता मालतीबरोबर आबा जायला तयार होतात. तर त्यात आधी आता इथे राणीला इंद्राला एक सरप्राईज द्यायचं असतं, त्यामुळे राणीने इंद्राला सांगून ठेवलं आहे की रात्री आपल्याला बाहेर जायचं आहे. तर आता इंद्राला कळत नसतं की आता आईला हो म्हणू की नाही म्हणू, पण आबा मध्ये येऊन सगळं काही ठीक करतात आणि आता इंद्राला राणीबरोबर जाता येईल. तर त्यानंतर आता राणीने खूप छान प्लॅनिंग केलं आहे आणि इंद्राला खूप भारी वाटेल असं प्लॅनिंग केलेलं आहे. तर आता इथे राणीचं जे काही डेकोरेशन आहे आणि तिची जी काही प्रपोज करण्याची स्टाईल आहे ती तुम्हालाही नक्की आवडेल. राणीने अगदी कोर्टासारखं कोर्ट उभं केलेलं आहे आणि त्यामध्ये तिथे जो काही हे आहे गुन्हेगार जो आहे तो इंद्रा असणार आहे आणि गुन्हेगाराला तिथेच त्या कोठडीमध्ये उभा केलेला आहे. तर त्याचनंतर आता इकडे आणि जो काही जज आहे तो शाहरुख खान आहे आणि शाहरुख खानचा फोटो तिथे लावलेला गेलेला आहे. सगळं काही कोर्ट आहे ते डेकोरेट केलेलं असतं आणि तिथे फक्त राणीचा आवाज एका साईडने येत असतो. जसा इंद्रा तिथे जातो तर त्यावेळी लगेचच इंद्रावरती स्पॉटलाईट पडतो आणि इंद्राला ते पाहून खूप छान वाटतं. त्याला कळतं की राणीचं नक्कीच काहीतरी सरप्राईज आहे आणि त्यानंतर इंद्राला ते पाहून खूप आवडतं. तर इंद्रा बोलू लागतो की राणी हे सगळं काय आहे आणि मला इथे का घेऊन आलीस. तर राणी बोलते की हे प्रेमाचं कोर्ट आहे. तर त्यावेळी इथे याचा जज आहे असं म्हणत लगेच शाहरुख खानच्या फोटोवरती स्पॉटलाईट पडला जातो आणि इथे शाहरुख खानचा फोटो पाहिल्यानंतर इंद्राला हसू येतं, कारण ते जज असणार आहेत. तर त्यावेळी आता राणी जी आहे ती तिच्या स्टाईलने इंद्राला तिथेच त्या कोर्टामध्ये प्रपोज करणार आहे. हा जो प्रसंग आहे तो अतिशय लाईव्ह पाहण्यासारखा आहे प्रेक्षकांनो. तर नक्की जाऊन पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर राणीने अशा प्रकारे इंद्राला इथे प्रपोज देखील केलेला आहे.